जय हिंद भावानो. SSCGD 2026 27 एप्रिलपासून 30 मे पर्यंत भावानो आमच्या एक्झाम आहेत. भावानो 27 एप्रिलला ज्यांची एक्झाम आहे त्यासनी भावानो कळत नाही की काय करायचं काय करू नये, किंवा पहिल्या आठवड्यात ज्यांची एक्झाम असते त्यासनी भावानो मॅक्सिमम करून काय जास्त काय कळत नाही की कोणत्या टाईपचा प्रश्न यालात का आल्यात हे सगळं भावानो काय कळत नाही. त्यांच्यासाठी भावानो व्हॉट्सअप ग्रुप काढलाय, लिंक देतो, तुम्ही जॉईन व्हा. त्याच्यानंतरच्या म्हणजे जवळपास 3 मे नंतरच्या म्हणजे दुसऱ्या वीकमध्ये ज्यांचे आहेत त्यांच्यासाठी भावानो अनालिसिस तर करणारच आहे आपण. त्याच्यानुसार तुम्ही जॉईन व्हा ग्रुपला, खाली लिंक देतो, जॉईन व्हा. आणि 27 एप्रिलला भावानो ज्यांचं एक्झाम आहे त्याच्यासाठी भावानो बेस्ट ऑफ लक. आणि काही चुका भावानो एक्झाममध्ये करायच्या नसतात त्या मी तुम्हाला आज सांगतो. त्यामुळे भावानो काही चुका म्हणजे आपलं सिलेक्शन राहते. त्यामुळे भावानो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही चुका करायच्या नाहीत. आपल्या वॅकन्सी किती आहेत, मागच्या वर्षीचा कट ऑफ किती आहे, त्याच्यानुसारच आपण भावानो एक्झाम द्यायची आहे. एक चूक म्हणजे आपलं एक्झाम राहणार आहे. त्यामुळे भावानो वेळ न घालवता भावानो व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर भावानो SSCGD 2026 ह्या चुका करायच्या नाहीत. उशिरा पोहोचणे, एक्झाम सेंटरवर भावानो जवळपास अर्धा तास तरी अगोदर जावा. आणि मॅक्सिमम करून भावानो ट्रॅफिकमुळे भावानो कोणाची एक्झाम लवकर असत्या, कोणाची लांब असत्या. त्यामुळे भावानो मॅक्सिमम रिपोर्टिंग टायमिंगच्या अगोदर तरी जावा. रिपोर्टिंग टायमिंग नंतर गेला तर भावानो आपली सगळी मेहनत वाया. त्यामुळे भावानो रिपोर्टिंग टायमिंगला जावा. त्याच्यानंतर भावानो प्रवेशपत्र ओळखपत्र विसरणे. भावानो आदल्या दिवशी भावानो ओळखपत्र काय पण लागेल, पाण्याची बाटली, आपलं मोबाईल, सगळं भावानो ओळखपत्र आपल्या बॅगेत घालून ठेवा आणि ते घेऊन जावा. नाहीतर कसं होते, ओळखपत्र घरात आणि आपण एक्झाम सेंटरवर. तर भावानो असं काय करू नका. तिथं पण असते, पण सकाळ सकाळी भावानो झेरॉक्सवाला पण देत नाही आणि ते जास्त पैसे आकारले जाते. त्यामुळे भावानो 10ची प्रिंट भावानो 30, 40, 50 पण घेऊ शकतात. त्यामुळे भावानो मॅक्सिमम करून आपण आपल्या तयारीत राहिलेलं बरं. त्याच्यानंतर भावानो सूचना वाचणे. जवळपास आपण एक्झाम द्यायलाच बसणार तेव्हा भावानो आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह मार्किंग भावानो आहे. त्यामुळे त्यामुळे भावानो जास्त काय ओढ काय आपण प्रश्नांची उत्तरं द्यायची नाही, एवढं भावानो लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भावानो सोपे प्रश्न चुकवणे. आपण मॅक्सिमम करून आपला पेपर आहे भावानो 60 मिनिटाचा आणि आपल्याला 80 प्रश्न सोडवायचे. तर भावानो मॅक्सिमम करून गडबड करून आपण सोपं प्रश्न चुकवतोय. तर त्यामुळे भावानो सोपं प्रश्न चुकवू नका. मॅक्सिमम करून एकदा दोनदा भावानो सरळ बघा कोणता पर्याय येणार आहे काय येणार, का मॅक्सिमम करून हिंदी आणि रिझनिंग मध्ये आपलं मॅक्सिमम करून सोपं चुकतात. अवघड आपण बरोबर करतोय पण ते सोपं चुकतात. त्यामुळे लक्ष देऊन भावानो पर्याय टिक करा. त्याच्यानं भावानो अवघड पाचवा, अवघड प्रश्नावर टाइम घालवणे. जे आता समजा मॅथ्स सेक्शन चालू केला आणि आपल्याला पहिलाच प्रश्न समजा CISI चा आला, तर भावानो आपल्याला टाइम लागतोय 2-3 मिनिटं लागतात. तर भावानो काय प्रेशर द्यायचं नाही डोक्याला, सरळ एक मार्ग सोर्स स्किप करून टाकायचा आणि पुढचा घ्यायचा. आपण स्किप करणार नाही तर भावानो आपण पहिल्याच प्रश्नावर अडकून बसतोय. आपला भावानो कॉन्फिडन्स लो होतोय. त्यामुळे भावानो पुढचे पण जे इझी येतात ते पण भावानो आपण सोडू शकत नाही. त्यामुळे भावानो अवघड लागला वाटला तर भावानो सोडून द्यायचा. त्याच्यानंतर भावानो वेळेचं नियोजन न करणे. भावानो आपल्याला माहिती आहे 1 तासाचा पेपर आहे, 80 प्रश्न सोडवायचे. मॅक्सिमम करून आपण हिंदी, रिझनिंग आणि मॅथ्स आपला 3 विषय हे आहेत. त्याचा रेशो पण ठेवलेला आहे आपण 18-18, 15-10. तर त्यामुळे भावानो वेळेचं नियोजन करा. आपल्या कोणत्या सेक्शनला किती पाहिजे हे अगोदर भावानो ठरवा. मॅक्सिमम करून लाईव्ह टेस्ट, मॉक टेस्ट दिले असेल त्यासनी काय एवढं काय वाटणार नाही. याबाबत घाबरणे. आता बघा कसं असते, आपण आदल्या दिवशी आपण घाबरलेलो असतो की एक्झाम कशी येणार काय येणार, कारण इडिक्युटी पॅटर्न आहे. इडिक्युटी पॅटर्न असल्यामुळे भावानो आपण पहिल्यांदा देणार आहे. त्यामुळे आपल्याला वाटते असं असते तसं असते. भावानो काय गरज नाही. TCS घेत्या तशी भावानो इडिक्युटी पण घेणार आहे. फक्त थोडंफार प्रश्नात बदल होणार आहेत, दुसरं काय नाही भावानो. त्यामुळे भावानो घाबरायचं नाही. पॅनिक तर अगोदरच व्हायचं नाही. त्याचा जर पॅनिक झाला तर भावानो येणारा प्रश्न पण आपण सोडवत नाही सर. त्यामुळे जेवढं होईल तेवढं भावानो निवांत राहायचं आणि मॅक्सिमम करून कुणाबरोबर बोलायचं नाही जास्त, कारण आपण कसे पोरं लई मोठं सांगतात, मीने एवढे केले तेवढे केले, मागच्या वर्षी माझा एवढा होता आणि तेवढा होता स्कोर. भावानो काय करायचं नाही, आपण अगोदर डिमोटिवेट होतोय आणि त्यामुळे भावानो आपल्याला भावानो एक्झाम देताना आणि डिमोटिवेट होते. त्यामुळे भावानो कुणाबरोबर जास्त करून काय बोलू नका. त्याच्यानंतर भावानो नवीन काहीतरी टॉपिक वाचणे. भावानो GK GS आपल्या डोक्यानं विषयच काढून टाका. GK GS जेवढे इम्पॉर्टंट आहे तेवढं भावानो IMP टॉपिक आणि टेक्स्टबुक प्रॅक्टिस करा. विषय कट एवढंच करा भावानो, दुसरं काही वाचायचं नाही. दुसरं काही वाचायचं मॅक्सिमम करून आपण रिझनिंग, मॅथ्स आणि हिंदीवर स्कोर वाढवू शकतोय. त्याच्यानंतर भावानो स्पर्धा कमी समजणे. आपल्या महाराष्ट्रात भावानो मॅक्सिमम करून 10,000 प्लस 10K प्लस भावानो फॉर्म गेल्यात, एवढं लक्षात ठेवा. जागा पण तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे भावानो स्पर्धा कमी आहे असं समजू नका, कारण अगोदर जागा आहेत भावानो आपल्याला 25,000 च्या आसपास जागा आहेत. त्याच्यातल्या महाराष्ट्राला किती ते मी आता सांगणार आहे.
आणि अंदाजे जास्त उत्तर देऊ नका. म्हणजे मॅक्सिमम करून आता बघा मी सांगतो तुम्हाला. आता बघा मॅक्सिमम आपण 80 मार्काचा पेपर आहे, 80 क्वेश्चन्स आहेत. आता त्याच्यातली आपली 60 झाल्यात, 60 झाल्यात समजा. आता 20 उरली तर भावानो 20च्या 20 भावानो ठोकून चालत नाहीत. नाहीतर तुम्ही पण एक एक जण असतात, पण ही 60 जर बरोबर म्हणजे आपल्याला अॅक्युरसी असली 60च्या 60 माझी बरोबर आहे ना, तर भावानो पुढची जी 20 आहेत ती भावानो ठोकला तरी चालते. कारण बघा 20च्या 20 काय चुकू शकत नाहीत. जर 20च्या 20 चुकली तर मॅक्सिमम करून आपलं 5 मार्क जाणार. पण त्याच्यातलं समजा किमान 4 ते 5 बरोबर आले तर भावानो 10, 5 दुने 10, हे 10, 10 बरोबर आहे 10, म्हणजे जवळपास 2.5 मार्क जाणार, 2.5 मार्क जाणार आपला ह्या त्या 10 मधला. तर भावानो कितीचा फायदा होतोय बघा, जवळपास 7.5 मार्काचा फायदा. त्यामुळे मॅक्सिमम 60 बरोबर करा, त्याच्यानंतर भावानो उरलेली 20 भावानो ठोकून द्या. त्यामुळे मॅक्सिमम करून 80च्या 80 भावानो क्वेश्चन अटेम्प्ट करा, 80च्या 80 भावानो क्वेश्चन अटेम्प्ट करा, एवढं लक्षात ठेवायचं. वॅकन्सी अगोदर बघून घ्या भावानो, महाराष्ट्राला किती आहेत. मेलच्या महाराष्ट्राला भावानो वॅकन्सी आहेत 1092, बघितला असेल तुम्ही. आणि महिला आहे भावानो 95. टोटल बघा 7 2 8 त्याला 1 1187 फक्त जागा आहेत भावानो महाराष्ट्राला. त्याच्यानंतर भावानो कर्नाटक बघून घ्या किती जागा आहेत. मेल आहेत भावानो 579 आणि फिमेल आहेत भावानो 50. टोटल काढा 9 7 5 12 त्याला एक 729 भावानो जागा आहे टोटल. तर भावानो जागा बघू शकताय. आणि जवळपास एवढं फॉर्म केला असले तर भावानो किमान 1000 पोरं तरी पर शीटवर असणार आहे, तेवढं लक्षात ठेवा. किमान म्हटलं एवढं फॉर्म केला असलं तर किमान सगळं वर टोटल गेल्यात 48 लाख प्लस फॉर्म गेल्यात, 48 लाख प्लस गेल्यात आपल्याला पण माहित आहे. फायनल कट ऑफ भावानो महाराष्ट्राची मागच्या वेळ लागली बीएसएफ भावानो लिहून घ्या इथं. बीएसएफचं सगळ्यात कमी बीएसएफची लागते म्हणून सांगितलं. महाराष्ट्र युआर भावानो 109, 109.38 युआर. आणि ईडब्ल्यूएस गेला भावानो 107, 107.32 युआर आणि ईडब्ल्यूएस हे महाराष्ट्रासाठी भावानो. आणि कर्नाटक आणि कर्नाटकची कर्नाटकची 80.11 आणि 80.37 युआर ईडब्ल्यूएस लक्षात ठेवा. ही भावानो मेलची आहे, ही मेलची आहे, ही पण मेलची आहे. फिमेलची सांगतो बघा, फिमेलची 84, कर्नाटकवाल्यांची भावानो किती गेल्या 84.28, 84.28 आणि 82 ही युआर आणि ईडब्ल्यूएस 82 आणि इथे 84. त्याच्यानंतर महाराष्ट्राची भावानो फिमेलची 99.59, 95.14 ईडब्ल्यूएस युआर बघू शकताय भावानो मागच्या वेळची. त्यामुळे भावानो जर मागच्या वेळी भावानो 50,000 जागा होत्या, जर आता जर 50,000 जागा वाढल्या नाहीत तर भावानो 100% भावानो कट ऑफ भावानो मॅक्सिमम करून 10 प्लस होणारच आहे, एवढं भावानो लक्षात ठेवा. तुमची एक प्रश्नाची चूक भावानो तुमचं सिलेक्शन हिसकावू शकते. त्यामुळे मॅक्सिमम करून भावानो सोपं प्रश्न काय चुकू नका, मॅक्सिमम करून वेळ द्या. मॅक्सिमम आपल्याला ठरवलेलंच आहे 18, 18, 15 आणि 10 हा भावानो सिक्वेन्स डोक्यात ठेवा आणि परीक्षा द्यायला जावा. ज्यांची 27 एप्रिलला आहे
त्यांच्यासाठी भावनो बेस्ट ऑफ लक आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला भावनो विसरू नका. जय हिंद.